नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासामध्ये भारतातील वित्तीय व्यवस्था म्हणजे काय, वित्तीय व्यवस्थेच्या संदर्भात विविध अर्थतज्ञांनी कोणकोणत्या व्याख्या मांडलेल्या आहेत त्या व्याख्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वित्ताची किंवा कर्जाची गरज अर्थव्यवस्थेतील कोणकोणत्या घटकांना भासत असते या संदर्भातील विचार आपण मागील तासाला केलेला आहे. आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेतील वित्तीय व्यवस्थेचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे याचा विचार करणार आहोत. आर्थिक व्यवहार करण्यासाठी सहाय्यभूत व मध्यस्थ म्हणून कार्य करणारी यंत्रणा म्हणजे वित्तीय व्यवस्था होय. वित्तीय व्यवस्थेत नाणे बाजार, भांडवल बाजार, रोखे बाजार, वित्तीय मध्यस्थ, बँका, विमा कंपन्या, वित्तीय बाजार, वित्तीय कंपन्या अशा विविध घटकांचा समावेश होत असतो. देशातील वित्त व्यवस्था ही गुंतवणूकदारांना नाणे बाजार आणि भांडवल बाजारात गुंतवणूक सहज शक्य व्हावी या दृष्टीने विविध प्रकारच्या सेवा प्रदान करीत असते. भारताच्या या वित्त व्यवस्थेमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळाच्या तुलनेत स्वातंत्र्योत्तर काळात आमूलाग्र किंवा विविध प्रकारचे बदल झालेले दिसून येतात. अशा भारतीय अर्थव्यवस्थेचे किंवा भारतीय अर्थव्यवस्थेतील वित्तीय व्यवस्थेचे स्वरूप आपल्याला पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतील. भारतीय वित्तीय व्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करताना अर्थतज्ञांनी जवळपास 8 मुद्द्यांचा विचार केलेला आहे. त्यामध्ये अर्धविकसित अर्थव्यवस्था, बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था, मर्यादित साधने, वित्तीय व्यवस्थेचे नियंत्रित स्वरूप, वित्तीय मध्यस्थ, वित्तीय घटकांचा सहभाग, संस्थात्मक स्वरूप आणि आधुनिक वित्त सेवा साधने अशा एकूण 8 मुद्द्यांच्या आधारे भारतीय वित्तीय व्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे अर्धविकसित वित्तीय व्यवस्था. भारतीय वित्तीय व्यवस्था ही विकसनशील स्वरूपाची आहे. विकसित देशांच्या तुलनेत भारतीय वित्त व्यवस्था अजूनही बऱ्याच क्षेत्रांमध्ये मागासलेली दिसून येते. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असंघटित नाणे बाजाराचे मोठ्या प्रमाणावर वर्चस्व आहे. नाणे बाजार आणि भांडवल बाजार या दोन्ही बाजारांमध्ये उपलब्ध असणारी वित्तीय साधने देखील मर्यादित आहेत. त्याचप्रमाणे देशाच्या वित्त व्यवस्थेमध्ये रोख व्यवहारांचे प्रमाण सर्वात जास्त आहे किंवा मोठ्या प्रमाणावर आहे. यावरून असे दिसून येते की भारतीय अर्थव्यवस्थेचे किंवा भारतीय वित्त व्यवस्थेचे स्वरूप हे अर्धविकसित किंवा विकसनशील स्वरूपाचे आहे. यानंतर दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बाजाराधिष्ठित वित्त व्यवस्था. 1991 पूर्वी देशाची वित्त व्यवस्था ही शासन नियंत्रित व्यवस्था म्हणून कार्यरत होती. परंतु 1991 नंतरच्या काळात देशात वित्त व्यवस्थेमध्ये खाजगी गुंतवणुकीस परवानगी देण्यात आली. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धात्मकता ही मोठ्या प्रमाणावर वाढीस लागली. त्याचप्रमाणे या कालखंडामध्ये मुक्त बाजार धोरणाचा अवलंब केल्यामुळे
भारतीय अर्थव्यवस्थेचे शासन नियंत्रित स्वरूप हे बदलले आणि बाजाराधिष्ठित स्वरूप निर्माण झाले. त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मर्यादित वित्तीय साधने. अर्थव्यवस्थेतील आर्थिक व्यवहार करण्यासाठी नाणे बाजार आणि भांडवल बाजार ज्या साधनांचा वापर करतो त्या सर्व साधनांना वित्तीय साधने असे म्हणतात. या वित्तीय साधनांमध्ये धनादेश, चलनक्षम दस्तऐवज, व्यापारी पत्रे, जमा प्रमाणपत्रे, राजकोषीय पत्रे, सरकारी प्रतिभूती, औद्योगिक प्रतिभूती, बंधपत्रे, विनिमय पत्रे इत्यादी विविध साधनांचा समावेश होतो. देशाच्या वित्त व्यवस्थेमध्ये उपलब्ध असणारी वित्तीय साधने देखील ही विशिष्ट वर्गासाठी मर्यादित आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदाराने ग्राहक वर्ग यांचा या साधनांशी फारसा संबंध येत नाही. याचाच अर्थ असा की वित्तीय प्रणालीमध्ये उपलब्ध असणारी वित्तीय साधने ही सर्वसमावेशक नसून मर्यादित स्वरूपाची आहेत. त्यांचा वापरसुद्धा अर्थव्यवस्थेतील मर्यादित घटकांकडूनच केला जातो. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वित्तीय व्यवस्थेचे नियंत्रित स्वरूप. भारताची वित्त व्यवस्था ही नियंत्रित स्वरूपाची आहे. म्हणजेच देशाची वित्तीय व्यवस्था मध्यवर्ती बँक आणि शासनाची वित्त मंत्रालय या दोन संस्थांमार्फत नियंत्रित केले जाते. वित्तीय संस्थांची वार्षिक हिशोब तपासणी, पर्यवेक्षण, परीक्षण व दंडात्मक कार्यवाही ही मध्यवर्ती बँक व तिच्या प्रतिनिधी संस्थांमार्फत केली जाते. शासनाच्या देय धोरणानुसार वित्तीय संस्था आपल्या धोरणांमध्ये बदल किंवा नवनिर्मिती करीत असतात. याचाच अर्थ असा की वित्तीय व्यवस्थेचे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असणारे जे स्वरूप आहे ते नियंत्रित स्वरूपाचे आहेत, निर्बंधात्मक स्वरूपाचे आहे असे आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वित्तीय मध्यस्थ. भारतीय वित्तीय व्यवस्थेमध्ये अनेक संस्था वित्तीय मध्यस्थ म्हणून कार्य करतात. उदाहरणार्थ बँका व बँकेतर वित्तीय संस्था इत्यादी. वित्तीय व्यवस्थेत मध्यस्थ संस्थांमुळे गुंतवणूकदार आणि बचतदार या दोन्ही घटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले जाते. वित्तीय बाजारांमध्ये मध्यस्थ संस्थांमुळे गुंतवणूकदार व बचतदार यांच्यामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे शक्य होते. तसेच देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत आवश्यक बचतीचा महत्तम भाग वित्तीय मध्यस्थ संस्थांमुळे निर्माण करणे शक्य झालेले आहे. थोडक्यात देशातील वित्तीय संस्था ही गुंतवणूकदार व बचतदार यांच्यामध्ये मध्यस्थ या स्वरूपात कार्य करते. म्हणूनच वित्तीय मध्यस्थाची भूमिका पार पाडण्याचं कार्य वित्तीय व्यवस्थेला करावे लागते. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे वित्तीय घटकांचा सहभाग. देशाच्या वित्तीय व्यवस्थेमध्ये विविध प्रकारचे घटक सहभागी होत असतात. यात प्रामुख्याने बँका, बँकेतर वित्तीय संस्था, म्युच्युअल फंड्स, मध्यस्थ, सल्लागार, भाग विमा दलाल, उपदलाल,
पतमानांकन संस्था इत्यादी अनेक घटक समाविष्ट होत असतात. हे सर्वच घटक वित्तीय संस्थेमध्ये आपापल्या परीने महत्त्वाची भूमिका पार पाडित असतात किंवा महत्त्वाचं कार्य करीत असतात. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे संस्थात्मक स्वरूप. भारतीय वित्तीय संस्थेचं स्वरूप हे संस्थात्मक स्वरूपाचं आहे असं आपल्याला आढळून येतं. यामध्ये सरकारी, खाजगी, सहकारी व विदेशी अशा विविध स्वरूपाच्या वित्तीय संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे. या सर्व संस्था संघटित स्वरूपाचे कार्य करीत असतात. या सर्वांमध्ये योग्य समन्वय साधण्याचं कार्य देशातील मध्यवर्ती बँकेमार्फत पार पाडले जाते. म्हणूनच भारतीय वित्तीय संस्थेला संस्थात्मक स्वरूप हे प्राप्त झालेले आढळून येते. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे किंवा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आधुनिक वित्त सेवा साधने. देशाची वित्त व्यवस्था ही अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आधुनिक स्वरूपाची बनलेली आहे. वित्तीय संस्था व बँकेतर वित्तीय संस्था ग्राहकांच्या निधींची देवाणघेवाण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करीत आहे. या आधुनिक तंत्रामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. त्यामध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, RTGS, स्विफ्ट, NEFT, IMPS इत्यादी सारख्या आधुनिक सोयीसुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचं काम भारतातील वित्तीय व्यवस्था करीत असते. म्हणूनच भारतीय वित्त व्यवस्थेचं स्वरूप हे आधुनिक वित्त व सेवा साधनांमुळे अतिशय प्रतिष्ठेचं किंवा प्राधान्यक्रमाचं ठरलेलं आहे. अशा प्रकारे भारतीय वित्तीय व्यवस्थेचं स्वरूप आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते.